महाराष्ट्र ही संतांची भूमी। या भूमीमध्ये महाराष्ट्रातल्या संतांनी जे विचार रुजवले किंवा ज्या पद्धतीची समाज रचना पुढे चालवली त्या विचारापुढे त्या समाज रचनेपुढे आपण सदैव नतमस्तक होतो आणि ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेणाऱ्या तमाम मंडळीच्या चरणावर महाराज म्हणून मस्तकी ठेवतो। अर्थात हा महाराज तेवढ्या लायक आहे का नाही ह्या खोलीत आपण जात नाही। कपाळावर अष्टगंध आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, ज्ञानोबा तुकारामांचं नाव घेतोय, हा महाराज असला पाहिजे अशी आपली गाढ श्रद्धा आहे। तर महाराष्ट्रातल्या अशा हरिभक्तपरायण मंडळींनी, कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो चमत्कार केला, जो प्रताप केला, खरं म्हणजे चमत्कार ह्या शब्दाऐवजी जो प्रताप केला, त्या महत्त्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह। मित्रांनो, अजूनही आपण जर द रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। हे जरा वेगळं आहे, महत्त्वाचं आहे, तुमच्या उपयोगाचं आहे, तुम्हाला आवडणार आहे, तुमच्या विचारामध्ये भर घालणार आहे आणि निर्भीडपणे प्रत्येक बातमीची, प्रत्येक घटनेची पोलखोल करणार आहे। हा तर मित्रांनो, मी बोलत होतो अशा या कीर्तनकार महाराजांविषयी, ज्या महाराजांनी निवडणुकीमध्ये विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या जवळपास 300 कीर्तनकार, प्रवचनकार, महंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, विविध मठांचे प्रमुख, पीठांचे प्रमुख यांचा एक मेळावा तात्कालीन किंवा आताच्या सत्ताधारी महायुतीने आळंदीमध्ये घेतला होता आणि अशा सगळ्या कीर्तनकार मंडळींना पटवलं होतं म्हणजे अशी मंडळी ज्या गोष्टीने पटते अशी गोष्ट त्यांना देऊन त्यांना पटवलं होतं आणि सांगितलं होतं की निवडणूक आहे, तुमचा प्रभाव फार मोठा समाजावर आहे, जिथे जाईल तिथे तुम्ही भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा प्रचार करा, लोकांना सांगा की महायुतीला निवडून देणं किती आवश्यक आहे आणि हे काम तुम्ही आता तुमच्या गावोगावी, तुमच्या जिल्ह्यात, तालुक्यात सर्वत्र करा। आणि मग आदेश देवेंद्र फडणवीसांचा म्हटल्यानंतर महाराष्ट्रातली ही तमाम कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी आपापल्या भागामध्ये जाऊन आपल्या कीर्तनात आणि प्रवचनामध्ये ही पार्टी किती चांगली आहे, याचा विचार किती धर्माच्या हिताचा आहे, संप्रदायाच्या फायद्याचा आहे, वगैरे 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 बोलत राहिली। खास करून यामध्ये वारकरी संप्रदायाचे सुद्धा 80-90% लोक त्यामध्ये सहभागी होते आणि मग ही वारकरी संप्रदायाची लोक महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जाऊन जनतेला भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचं आवाहन करू लागले। त्यानंतर मतदान झालं, निकाल काय यायचा तो आला, राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बहुमत घेऊन सरकारी महायुती स्थापन झालं आणि आता त्याला 2 महिने पूर्ण होत आहेत। आता 2 महिने पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातले प्रश्न आता हळूहळू डोकं वर काढू लागलेले आहेत। त्याचा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा प्रश्न, की जो शेतकऱ्यांचं सोयाबीन हमी भावानं सरकारनं पूर्ण क्षमतेनं खरेदी केलं नाही। 2.5 लाख शेतकऱ्यांना या खरेदीपासून वंचित ठेवलं। कापूस हमी भावाने खरेदी केलेला नाही, 1 लाख शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित ठेवलं। शेतकऱ्यांचा पीक विमा दिला नाही, शेतकऱ्यांना जे अनुदान मिळणार होतं अतिवृष्टी अनुदान, हे अनुदान सुद्धा सरकारने दिलं नाही। अनेक विविध क्षेत्रामध्ये प्रश्न आहेत, पण शेतीचे जेवढे म्हणून प्रश्न आहेत ते आता डोकं वर काढू लागलेले। शेतकरी टाहो पडून सरकारला मागू लागले की आमचे हे प्रश्न सोडवा, आमच्या सोयाबीनला भाव द्या, आमचं सोयाबीन खरेदी करा, आता आमचं तूर खरेदी करा, आमच्या पिकांना भाव द्या। हे जे शेतकऱ्यांचे रेग्युलर प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नाकडं हे सरकार लक्ष देत नाही, अशा प्रश्नांची चर्चा सुरू झाली आणि अशातच एक हरिभक्तपरायण महाराज कीर्तनकार बुवा परवा मला भेटले आणि त्या आम्हा दोघांच्या संवादामध्ये त्याने अगदी छातीठोकपणे एक गोष्ट सांगितली की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणण्यासाठी आमची जी मांदियाळी आहे कीर्तनकार, प्रवचनकाराची महाराष्ट्रातल्या, यांचा खूप मोठा वाटा आहे आणि या कीर्तनकार, प्रवचनकाराने महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे विचाराची घुसळण केली
आणि त्यामुळे हे सरकार आलं अशा पद्धतीचा दावा त्यांनी केला. आम्ही तो विनम्रपणे ऐकून घेतला आणि मग त्यांना म्हटलं की आता महाराष्ट्रात जेवढे प्रश्न निर्माण होणार आहेत या प्रश्नाचं उत्तर देण्याची जबाबदारी सुद्धा आता कीर्तनकार आणि प्रवचनकाराची आहे. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातल्या जनतेनं खास करून या कीर्तनकार प्रवचनकारांचं ऐकून जर महायुतीला मतदान केलं असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सुद्धा आता या कीर्तनकारांचीच आहे. सोयाबीन ज्यांचं हमी भावाने खरेदी झालं नाही अशा प्रत्येकाने असे कीर्तनकार हुडकावेत, त्याच्या गचोटीला पकडावाने सांगावं माझ्या सोयाबीनचं काय करणार आहेस. विदर्भातल्या कपाशीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा असे कीर्तनकार प्रवचनकार महंत मंडलेश्वर महामंडलेश्वर जे काही निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रचंड मोठा आवाज करत तुमच्यापर्यंत पोहोचलेले होते, त्या सर्वांच्या बकोटीला पकडून सांगा की आमच्या आता कापसाचं काय करायचं आहे. अतिवृष्टी झालेल्या भागामधल्या शेतकऱ्यांनी अशाच कीर्तनकार आणि प्रवचनकाराला पकडायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे आमच्या अतिवृष्टीचं अनुदान कुठे आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला गेल्या 3 वर्षापासून पीक विमा मिळत नाही, त्या संपूर्ण शेतकऱ्यांनी अशाच कीर्तनकार प्रवचनकार या बुवांच्या या महाराज मंडळींच्या बकोटीला पकडून विचारायचं आहे की आमच्या विम्याचे पैसे कुठे आहेत, आमचा विमा आम्हाला का मिळत नाही, सरकार आमच्या प्रश्नाकडे का लक्ष देत नाही. हा प्रश्न सुद्धा आता या कीर्तनकार प्रवचनकारालाच विचारायचा आहे. महाराष्ट्राचं हे आता सरकार, सत्तेवर आलेलं सरकार राज्यातल्या 10 योजना बंद करत आहे. त्यामध्ये लाडकी बहीण या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपात केली जाते. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पूर्णपणे बंद होणार आहे. लाडका भाऊ योजना बंद होणार आहे. 10 लाख घरं बांधण्याची स्कीम गुंडाळून ठेवण्यात आलेली आहे. मी कालच्याच भागामध्ये कोणत्या योजना बंद होणार आहेत त्याचा उल्लेख केला आहे. तर या योजना बंद झाल्यानंतर ज्यांचं नुकसान होणार आहे त्या सर्वांनी असे बुवा असे महाराज पकडायचे, त्यांची बकोटी पकडायची आणि त्यांना विचारायचं आहे की महाराज तुमच्या सांगण्यावरून तुमच्या वाहनावरून आम्ही महायुतीला मतदान केलंय, आमच्या प्रश्नाचं काय. किंवा महाराष्ट्रातले जे तरुण मंडळी आहेत, जे लाडका भाऊ असं आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्यासाठी युती सरकारनं काही योजना जाहीर केल्या, त्या योजना ही बंद होणार आहेत, तशी तयारी सुरू झाली आहे. त्यांनीही या कीर्तनकार प्रवचनकाराला पकडायचं आणि विचारायचंय आमची योजना बंद का झाली. अशा अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये आता जेव्हा जेव्हा निर्माण होतील त्या सर्व प्रश्नांची जबाबदारी या राज्यातल्या कीर्तनकार प्रवचनकारांनी घ्यायला हवी की जे कीर्तनकार प्रवचनकार अगदी कमरेला गुंडाळलेलं सुट्टेपर्यंत महाराष्ट्रामध्ये महायुतीचा प्रचार करण्यामध्ये दंग होते. आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येणं किती महत्वाचं आहे, किती धर्माच्या हिताचं आहे, किती देवाच्या हिताचं आहे हे सांगत होते. अरे पण राज्यातल्या जनतेच्या हिताचं ते किती आहे, जनतेच्या फायद्याचं ते किती आहे याचा आता खुलासा करण्याची वेळ आलेली आहे. याची उत्तरं देण्याची वेळ महाराष्ट्रातल्या या सर्व कीर्तनकार मंडळींवर आलेली आहे. ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेता म्हणून जनता आपल्याकडे अत्यंत प्रेमाने अत्यंत आदराने पाहते. आम्ही सुद्धा आपल्याकडे अत्यंत प्रेमाने आणि आदराने पाहतो. परंतु आपलं जे वर्तन आहे, आपलं जे राजकीय पक्षाचा प्रचार करण्याची आपली जी प्रवृत्ती आहे किंवा सरकारकडून काही मिळतंय का यासाठी आपण जो काही महाराष्ट्रामध्ये आता प्रयोग करत आहात, संघटना बांधत आहात, संघटना बांधून सरकारवर दबाव टाकून आपल्याला अनुदान मिळतंय का, आपल्या काही दिंड्यांना अनुदान मिळतंय का, किंवा आपल्या काही मंडळांना अनुदान मिळतंय का, किंवा पैसे मिळतात का, यासाठी तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाची बाजू घेता. हे सांगितलं तुकोबांनी, हे सांगितलं ज्ञानोबांनी. ही शिकवण आहे निळोबारायची, ही शिकवण आहे ज्ञानदेवांची, ही शिकवण आहे नामदेवाची. हा संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय. ज्या संप्रदायाचे तुम्ही पालक आहात, ज्या संप्रदायाचा तुम्ही गौरव करत फिरता, त्या संप्रदायाचे विचार जर तुमच्यातच नसतील
तर तुमच्या पुढे आता महाराष्ट्राने नतमस्तक व्हावं की होऊ नये अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. आणि जो संप्रदाय संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची भाषा करतो तो वारकरी संप्रदाय, भेदाभेद अमंगळ आहे हे सांगतो तो वारकरी संप्रदाय. आणि या संप्रदायाचे तुम्ही पाईक एका जातीवादी विचाराच्या, एका धर्मवादी विचाराच्या राजकीय पक्षाचे सुपारी घेऊन महाराष्ट्रभर तुम्ही कीर्तन प्रवचन करत फिरता. आणि मग राज्यामध्ये सरकार आल्यानंतर जनतेच्या प्रश्नाची जबाबदारी जर तुम्ही घेत नसाल, ते प्रश्न सुटत नसतील आणि राज्यातल्या जनतेनं तुमचं बकोटा पकडला असेल तर मग कोणाला दोष देण्याची अजिबात आवश्यकता नाही. ही तुमची जबाबदारी आहे. मी म्हणत नाही की महाराष्ट्रातले सर्वच कीर्तनकार आणि प्रवचनकार याच प्रवृत्तीतले आहेत. अनेक जण सन्मार्गाने आपला धर्म चालवणारे, अनेक जण सन्मार्गाने योग्य पद्धतीने आपल्या संप्रदायाचं पालन पोषण करणारे, अनेक जण आपल्या संप्रदायावर निष्ठेनं प्रेम करणारे आणि संप्रदायाची ही जी परंपरा आहे ती व्यवस्थितपणे पुढे घेऊन जाणारे काही मंडळी महाराष्ट्रामध्ये आहेत. माझं त्यांच्याविषयी दुमत नाही. पण जे नवीन राजकारण कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये आले, ज्याला अध्यात्माचं क्षेत्र असं ते म्हणतात, अगदी 7वी 8वी 12वीचे पोरं सुद्धा आता आध्यात्मिक तत्वज्ञान महाराष्ट्राला देतात अशी सगळी मंडळी आपल्या कीर्तनातून आणि प्रवचनातून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अजित पवारांच्या पक्षाला मतदान करण्याची भाषा करत होती. या प्रत्येकाला पकडून महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने आता जाब विचारला पाहिजे. पहिल्यांदा हे कीर्तनकार पकडा, आता जिथे सापडतील तिथे पकडा आणि त्यांना सांगा माझ्या सोयाबीनची काय वाट लावणार आहे सांग. ही सोयाबीन माझं पूर्णपणे घेऊन जाणं किंवा हमी भावानं त्याची खरेदी होणं ही तुझी जबाबदारी आहे, कारण हे तुझं ऐकून आम्ही महायुतीला मतदान केलं आहे. अशा प्रकारची एक क्रांती समाजामध्ये सुद्धा निर्माण झाली पाहिजे. आणि पुन्हा कुणीही चुकीच्या पद्धतीनं एखाद्या राजकीय पक्षाचा प्रचार करण्यासाठी पुढे कुणी नाही आलं पाहिजे. राजकीय पक्षाचे लोक तर त्यांचा हक, त्यांचा तो धर्म आहे, ते करतील, त्यांच्याबद्दल आपलं मत नाही. त्या पक्षाच्या अखत्यारीत चालणाऱ्या संघटना तेही ते काम करतील, परंतु देवाधर्माच्या कार्यात असलेले, संप्रदायाच्या कार्यात असलेले, वारकरी संप्रदायासारख्या अत्यंत महत्त्वाच्या संप्रदायाच्या कार्यात असलेल्या लोकांनी राजकारणामध्ये नाक खुपसावं, जनतेला जाऊन अमुक चांगला आणि तमुक वाईट म्हणावं, यासारखं दुर्दैव काय नाही. संतांच्या या महाराष्ट्रामध्ये हे असलं अजिबात या पुढच्या काळामध्ये चालणार नाही. यासाठी जनतेनं सदैव सतर्क राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांनी तर यापुढे कीर्तनकार आणि प्रवचनकार अशा पद्धतीनं लबाडीनं एखाद्या पक्षाला मतदान करायला सांगत असेल तर आपला आसूड हातामध्ये जरूर घेतला पाहिजे. शेतकरी जर आपला आसूड हातामध्ये घेऊन या सर्व कीर्तन प्रवचन करायला जाब विचारतील तेव्हा राज्याला नक्कीच चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.